धूत पापेश्वर असं म्हणतात की इथं पाप धुतली जातात. किती दिवस हे ठिकाण माझ्या डोक्यामध्ये होतं, म्हणजे प्लॅनिंगमध्ये होतं की ते मला जायचं आहे. म्हणजे तेव्हापासून जेव्हा मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं, माझी पहिली कोकण सिरीज मी जेव्हा गाडी घेतल्यानंतर 2 वर्ष मी कुठेच गेलो नाही. नुसतं काम हे ते सगळं चालू होतं आणि मी ठरवलं, जेव्हा मी यूट्यूब चालू केलं तेव्हा म्हटलं चला पहिला आधी आपण कोकण जेवढं जमेल तेवढं बघूया. तर त्या सिरीजमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो, राधापूर साईडला, रत्नागिरी साईडला. त्याची एक प्लेलिस्ट आपण बनवली आहे, तिथे आय बटनमध्ये त्या प्लेलिस्टची लिंक देत आहे, जाऊन तुम्ही पूर्ण बिंज वॉच करू शकता. तर दूध पापेश्वर, तर तिथे जाण्याचा योग काही येत नव्हता. म्हणजे प्लॅनमध्ये ठरवलं होतं, जायचं चाललं होतं, पण एकतर ते लांब आणि सगळ्याच गोष्टी जुळून येत नव्हत्या. पण तो आज आला की असा आला की रात्रीच्या वेळी दिवसाचा निसर्ग जो मी रील्सवरती बघितला होता, मी यूट्यूबवरती बघितला होता, तो मला अनुभवता आलाच नाही. ही मात्र माझ्या मनात खंत राहील. असो, पुन्हा कधीतरी भेट होईल दूध पापेश्वराची, तेव्हा असा दिवसाचा निसर्ग बघता येईल, पाण्यामध्ये उड्या मारता येतील, वॉटरफॉल एन्जॉय करता येईल, एकंदरीत वातावरणाशी एकरूप होता येईल. तर थोडं मंदिराबद्दल बोलूया. इथली महादेवाची पिंड तुम्हाला काहीशी अर्धी दिसेल किंवा कापरी असत ना, एक तुकडा कट झालेला दिसेल. ती कापरी का उडाली, ती कापली आता कुठे आहे, त्याची पूर्ण स्टोरी इथली पुजारी बाबा एका व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्याचा व्हिडिओही मी या चॅनल सजेशनमध्ये दिला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पूर्ण बघू शकता. हां, आता तुम्ही म्हणाल एवढा निसर्ग करतोय, मग दिवसा का नाही गेलास? सांगतो. मी गेलो होतो गगनगडावरती, गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला. तिकडे पोचायलाच आम्हाला लेट झाला, कारण माझ्या घरापासून ते अंतर जवळजवळ 2.5 तासांचं आहे. मग तिकडे पोचलो, दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला, व्लॉग शूट केला, मग निघता 4 वाजले. हां, तोही व्हिडिओ यूट्यूबवरती आहे, जाऊन तोही बघू शकतो. इकडून निघाल्यावर जवळजवळ 7 वाजता आम्ही राजापुरात आलो, म्हणजे राजापूर बसस्थानक आहे तिथे पोचलो. विचार चालू होता जाऊ की नको जाऊ, कारण ऑलरेडी 7 वाजले होते आणि घरी जायला अजून आपल्याला 1.5 तास लागणार होता, आणि इथे गेलो तर इथे अजून 1 तास नाही. मग आता झालाच विचार, मग असा विचार आला की आता आलोच आहे तर मग महादेवाचं दर्शन घेऊन जा. तर मंडळींनो, आता वाजले 7:30 6:30 आणि आम्ही आलोय दूध पापेश्वरच्या दर्शनाला, आपली पापं धुवायला. जरा उशीर झाला, कारण काय पब्लिक नाही करायचं, काय आज तुझ्या डोळ्यांमध्ये तेव्हा मयुरी पाय तोडी पाहिजे. पोस्ट ऑफिस उघडं आहे, उघडं नाही. अरे सिरियलचं नाव आहे. आता बोल. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. म्हणजे या मंदिराचा इतिहास काय आहे? काय कोणी बघितलं नाही, बाई फक्त एवढं माहिती आहे की पापं धुतली. पापं धुतली जातात. हा, मग तू आंघोळ कर जाऊन पर्यंत आता, म्हणजे परत धुवावे लागतात. हा खरं सांग. अरे हा, पाण्यात जावं लागतं. दूध पापेश्वर का म्हटलंय, इथं येऊन असं मी पूर्ण बघितलं नाही व्हिडिओ, पण असं म्हणतात की इथं येऊन लोक पाप, म्हणजे आपण इथं आंघोळ वगैरे केली, इथं दर्शन घेतलं तर आपली केलेली पापं धुतली जातात. सकाळी कशाला आम्ही आंघोळ करलेली असती. काय होतं चप्पल काढ पहिल्या. माझा घंटा वाजव. तर आम्ही आता आलोय दूध पापेश्वरला.
आता वाजलेत रात्रीचे 7-7:30 संध्याकाळचे आणि मी आहे धूत पापेश्वराच्या मंदिराच्या आवारात. तर मंदिर तुम्ही पाठीमागे बघू शकता. थोडंसं काळोख आहे, उशीर झालाय, पण आत्ताच आम्ही गगनबावडा गगनगिरी महाराज यांचं दर्शन घेऊन इकडे आलेलो आहोत. तर फार एवढं काय मला अनुभवता येत नाहीये, कारण रात्र आहे. काही निसर्ग पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल तर त्याचा फील घेऊ शकत नाहीये मी. पण तरी पण एकंदरीत मंदिराची स्वच्छता, गाभारा आणि एकंदरीत मंदिराचा परिसर हा सुंदर आहे, नीटनेटका आहे. महत्वाचं म्हणजे थोडंसं रस्ता मध्ये खराब आहे. येताय गाडी घेऊन येताय तर व्यवस्थित सावकाश या. असं म्हणतात, म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं, बऱ्याच इंस्टाग्रामवरती रीलमध्ये बघितलं की देव तुम्हाला बोलवतो तेव्हा तुमचं जाणं होतं. हे कितपत खरं आहे हे मला माहित नव्हतं, बट ते आज मला अनुभवता आलं. गगनगिरी महाराजांचा मठ असेल, आत्ता दूध पापेश्वर असेल, मी दोन्ही ठिकाणून त्यांनी बोलवलं म्हणून आलो. मी बरेच प्लॅन केले मुंबईला फिरायच्या, मुंबईला होतो तेव्हा गावी येण्यासाठी, इकडे जाईन तिकडे जाईन, बऱ्याच गोष्टी प्लॅन होत्या इकडे इकडे जायचं, बट ते काही पॉसिबल झालं नाही. कारण आपले प्लॅन सक्सेसफुल होत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज अनुभवतोय, तसा अनुभव मी घेतोय. तर आता आपण दर्शन घेतलंय मेन मंदिराचं, जो महादेवाची पिंड आहे तिथं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण इथं पाठीमागे जुनं मंदिर आहे, जुनं मंदिर असं म्हणताना एक मंदिर आहे दत्ताचं, श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे, तिथे आपण जातोय, तिथं दर्शन घेऊया. चला जाऊया. चालू. मुखदर्शन घेतो होतो. नाही फक्त मुखदर्शन घेतो. धबधबा कसला इथे भारी आहे रे. मी आता ह्या ब्रिज वरती आहे, असं सौंदर्य आहे ना बाजूला, एक नंबर. म्हणजे पाणी वगैरे वाहते, धबधबा आहे, वॉटरफॉल. अनफॉर्च्युनेटली दत्ताचं मंदिर बंद झालंय, त्याच्यामुळे आपल्याला मुखदर्शन घेऊन बाहेर पडावं लागतंय, पण हरकत नाही. मुखदर्शन तर मुखदर्शन, नो वरीज. मयू कसं वाटतं तुला? मस्त. असं वाटतंय. ऐश्वर्याने आणलेली भाजी आता आम्ही खातोय. चपाती मस्त आहे भाई तुझी, भारी भाई, चपाती भारी. काय आलं? तर ऐश्वर्याने एवढं प्रेमानं ना भाई, ते प्रेम, काजूची भाजी आणला ना त्यासाठी. अरे बाप रे, भाजी चपाती. आणि या मूर्खांच्या यायला शेजारी चटणी घेतला नाही.
नाही पागल. जात आली होती ना म्हणून पागल साला. बोललेली असेल तर मग घेऊन टाकेन. अच्छा चला तुम्ही पण मयू खा. मग झिरामलायस तू. असलं भारी भाई. आज सकाळी जाऊन आपण भिजलो असतो इकडे मस्त काय. ही भाजी रे भाजी. दाखव